नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जवळच आहे, पण तरीही बऱ्याचदा आपण त्याचा खरा अर्थ समजण्यात गल्लत करतो. तो विषय म्हणजे खरे अध्यात्म. आज आपण फक्त कर्मकांड, रूढी परंपरा किंवा पूजार्चा यांच्या चौकटी बाहेर जाऊन विचार करणार आहोत आणि पूर्णपणे माणुसकीला केंद्रस्थानी ठेवणारा अध्यात्माचा खरा, अतिशय सुंदर असा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. अध्यात्म हा शब्द कानावर पडला की सर्वात आधी डोळ्यासमोर काय येतं बरं? मंदिरे, तासनतास चालणारे पूजापाठ, जप तप किंवा एखादी विशिष्ट वेशभूषा. मान्य करा, आपल्यापैकी बहुतांश लोकांचा विचार याच गोष्टींभोवती फिरत असतो, बरोबर? बघा होतं काय, आपण अनेकदा या बाह्य धार्मिक विधींना आणि देखाव्याला चुकून अध्यात्म समजण्याची चूक करतो. पण खरं सांगायचं तर वास्तव याच्या अगदी उलट आणि खूप साधं आहे. खरे अध्यात्म म्हणजे कोणत्याही धर्माचा केवळ बाह्य दिखावा नाही, तर ते जोडलेलं आहे आपल्या दैनंदिन जीवनातील आदर, करुणा आणि माणुसकीशी. मग अध्यात्म म्हणजे नक्की काय? तर अगदी एका वाक्यात सांगायचं तर माणुसकीने जगण्याची एक अतिशय सुंदर पद्धत. याचा मूळ पाया काय आहे माहितीये? आपल्या वरिष्ठांचा मनापासून आदर करणे, हाताखालच्या किंवा लहान लोकांशी अतिशय करुणेने वागणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोणत्याही कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे. म्हणजेच काय, तर अध्यात्म हे आपल्या मनाशी जोडलेलं असतं, कपड्यांशी नाही. आणि याच संदर्भातला एक अतिशय मार्मिक विचार मला इथे सांगावासा वाटतो. अध्यात्म म्हणजे केवळ वेद वाचणे नाही, तर दुसऱ्याच्या वेदना वाचता येणे. किती खोल अर्थ दडला यात, नाही का? एखाद्याच्या चेहऱ्यावरील दुःख नुसतं बघून ओळखता येणं आणि गरज असताना मदतीचा हात पुढे करणं, हीच खऱ्या अर्थाने ईश्वरभक्ती आहे. कारण शेवटी देव हा कुठल्याही दगडाच्या मूर्तीत नसून तो आपल्या माणसांतच वसलेला असतो. आता पुढे जाऊया. अध्यात्म आणि आपली रोजची कर्तव्य यांचा एकमेकांशी कसा घट्ट संबंध आहे ते पाहूया. आता तुम्ही विचार करत असाल की हे रोजच्या जीवनात कसं आणायचं? तर हे अगदी साधं आहे. जर एखादा शिक्षक पूर्ण मनापासून मुलांना शिकवत असेल, एखादा शेतकरी शेतात प्रामाणिकपणे राबत असेल किंवा एखादा विद्यार्थी अगदी मन लावून आपला अभ्यास करत असेल, तर हेच त्यांचं अध्यात्म आहे. स्वतःचं काम आणि कौटुंबिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं यापेक्षा मोठं अध्यात्म ते कोणतं? यापुढची महत्त्वाची पायरी म्हणजे प्रेम आणि निस्वार्थी सेवाभाव. कारण बघा, खरी माणुसकी फक्त माणसांपुरती मर्यादित कशी राहील? मुक्या प्राण्यांवर जीव लावणं, पशुपक्ष्यांची काळजी घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच्याकडून परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत. निरपेक्ष भावनेने सत्कर्म करत राहणं, यातूनच आपली खरी आध्यात्मिक वृत्ती दिसून येते. स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार करण्याची ही एक खूप सुंदर सवय आहे. आता ह्या सगळ्या प्रवासात फक्त कृती करून चालत नाही, तर आपल्या मनाची मशागतही तितकीच महत्त्वाची असते. तिथेच चांगल्या विचारांची संगत कामाला येते. आपण काय वाचतो, कुणाचे विचार ऐकतो, यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. उत्तम पुस्तके, महान संतांचे विचार आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती नेहमी सोबत असली की ते एका होकायंत्रासारखं काम करतं. हे चांगले विचार आपल्या मनाला नेहमी योग्य दिशा देतात आणि जीवनात कोणत्याही संकटात सकारात्मक राहण्याची ताकद देतात. आणि जेव्हा असं प्रगल्भ मन तयार होतं, तेव्हा माणूस साहजिकच स्वतःच्या पलीकडे जाऊन व्यापक समाजाचा विचार करू लागतो. हे कसं होतं बघा. सर्वात आधी आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव मनात येते. मग तिथून पुढे गरजूंना सक्रियपणे मदत करण्याची इच्छा होते. इतरांशी अगदी सहज दोन प्रेमाचे शब्द बोलले जातात आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे दुसऱ्याची प्रगती पाहून मत्सराऐवजी मनापासून आनंद होतो. ज्याच्या मनात हा भाव रुजला, समजायचं तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक झाला. शेवटी या सर्वांचा परिपाक म्हणजे माणसात येणारा खरा साधेपणा आणि त्याची निर्मळ कृती. माणसाच्या स्वभावातला फरक जर आपण बघितला तर लक्षात येईल की दिखावा आणि अहंकार या नकारात्मक गोष्टींना अध्यात्मात अजिबात जागा नाही. त्याउलट अगदी साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ मन असणं हेच खऱ्या अध्यात्माचं बलस्थान आहे. सगळं सौंदर्य हे त्या स्वच्छ मनातच दडलेलं आहे. म्हणजेच काय, तर आपण मंदिरात किती वेळ हात जोडून बसतो यापेक्षा बाहेर आल्यावर जगाशी कसं वागतो हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्या देवाची आपण भक्ती करतो त्या मूल्यांप्रमाणेच आपलं दररोजचं वागणं असणं गरजेचं आहे. आपली प्रार्थना आणि प्रत्यक्ष कृती यात जमीन अस्मानाचा फरक नसावा. त्या दोन्ही गोष्टी एकाच रेषेत असायला हव्यात. थोडक्यात सांगायचं तर खरे अध्यात्म हे केवळ एखाद्या बंदिस्त जागेत किंवा मूर्तीत अडकलेलं नाही. ते तुमच्या आमच्या रोजच्या विचारात, आपल्या एकमेकांशी असलेल्या वागण्यात आणि आपल्या दैनंदिन कृतीत जिवंत असतं.
माणुसकी हाच त्याचा आत्मा आहे. आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटी मी हा एक अतिशय महत्त्वाचा विचार आपल्या सर्वांवर सोडतो. एवढं सगळं पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या मते अध्यात्म म्हणजे नक्की काय यावर शांतपणे वेळ काढून नक्की विचार करा. कारण खऱ्या बदलाची सुरुवात स्वतःच्या आत डोकावून पाहण्यापासूनच होते. हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल आणि यातून एक नवा दृष्टिकोन मिळाला असेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.